AV9 मराठीच्या माध्यमातून आपण जे इच्छुक उमेदवार आहेत किंवा लढण्यासाठी तयार असलेले उमेदवार आहेत त्यांच्या जे काही प्रभागासाठी त्यांचं विजन असेल त्यांचं विजन ऐकून घेण्यासाठी आपण इथं त्यांना निमंत्रित करत असतो। आज आपल्यासोबत उरण ईश्वरपूर नगर परिषदेचे प्रभाग क्रमांक 14 मध्ये राजवर्धन अशोक पाटील आपल्यासोबत चर्चेसाठी आहेत। ते भाजपचे उमेदवार आहेत। राजवर्धनजी, आपलं स्वागत आहे AV9 मराठीमध्ये। खरं तर तुमचा राजकीय प्रवास असेल किंवा तुमचं जे विजन आहे, तुम्ही निवडणुकीला उभे राहिलेले आहात, हे संपूर्ण आम्हाला त्या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे। तुमची ओळख आणि कसा प्रभाग आहे तुमचा? माझी ओळख, मी राजवर्धन अशोक पाटील, 14 प्रभाग 14 मधून मी उभारले। माझ्यावर माझ्या सहकारी सुवर्ण चंद्रकांत पाटील। बर, भाजपमधून? हा, भाजप पक्षाकडून मी निवडणूक लढवत आहे। आता तुम्ही निवडणुकीला सामोरं जाताय, कसं असतं की सुरुवातीला काही उमेदवार म्हणजे ताकदवान असतात किंवा धनदांडगे असतात। आता तुमच्या बाबतीत तसा विचार करायचा म्हटलं तर तुम्ही एक सर्वसामान्य कुटुंबातले आहात। काय नेमकी पार्श्वभूमी आहे तुमची? माझी पार्श्वभूमी अशी की माझे आजोबा कैलासवासी रामचंद्र संभाजी पाटील 1985 साली नगरसेवक होते। ते पाटील पार्टीचे जनक, पाटील पार्टीची उभारण्यापैकी ज्या व्यक्ती होत्या त्यापैकी एक व्यक्ती होते ते। त्यानंतर माझे वडील 1990 साली नगरसेवक होते, बर, अशोक रामचंद्र पाटील। 1996 साली ते पराभूत झाले। त्यानंतर ते स्वीकृत नगरसेवक 2001 सालापर्यंत होते। तुमचं खरं तर म्हणजे ही पहिलीच तुम्हाला राजकीय संधी आहे असं म्हणायला पाहिजे का? हो, हो। याच्या अगोदर म्हणजे काय नेमकं तुम्ही कार्य केलेलं आहे किंवा समाजकार्य असेल किंवा प्रभागासाठी काय तुम्ही योजना वगैरे काय कशा पद्धतीने काम केलेलं आहे? असा या प्रभागाचा किंवा आमचा उरणाचा आमच्या 3 पिढ्यांचा संबंध आहे। बर, माझे पंजोबा असते, माझे पंजोबा नगरसेवक होते, माझे आजोबा नगरसेवक होते, माझे वडील पण नगरसेवक होते। आणि ह्या उरणाशी आमची कुटुंबाची नाळ एक जुळलेली आहे। मग तो मराठा समाज असू दे, ओबीसी समाज असू दे, सगळ्या कुटुंबाशी आमची नाळ जुळलेली आहे। आम्ही जातीभेद किंवा धर्म हा सोडून आम्ही काम करतोय, म्हणजे पूर्ण खालच्या लेवलला की बाबा ते आमच्यात काय बरं वाईट झालं तर त्यांना आम्हाला वाईट वाटते, आमच्यात काय झालं तर त्यांना वाईट वाटते। इथपर्यंत त्यांचे आमचे ऋण अनुबंध आहेत। आता तुमच्या प्रभागाबद्दल काय माहिती आहे तुम्हाला? प्रभाग आमचा हा आष्टानाका टू रिंग रोड, पूर्व, पश्चिम आणि उत्तर, बर, असा प्रभाग आहे। किती लोकसंख्या साधारण? त्याची लोकसंख्या साधारणतः 4570 आहे आणि 2300। पूर्वी नगरसेवक कोण होते तिकडे? तो प्रभाग आता नवीन प्रभाग रचना झाल्यामुळं पहिला निम्मा प्रभाग होता, 30% प्रभाग रचना दादासाहेब पाटील म्हणून नगरसेवक होते त्यात। बर, 70% हा आमचा जुना भाग आहे। ठीक आहे, आता तुम्ही निवडणुकीला उभा राहिलेला आहात। आता थेट आपण मुद्द्यावरती येऊयात। तुम्ही निवडणूक लढताय, का लढताय निवडणूक तुम्ही? कारण ह्या 3 पिढ्याचा आमचा संघर्ष आहे। बर, 3 पिढ्या आम्ही समाजसेवा, राजकारणापेक्षा आम्ही समाजसेवा आम्ही याला प्राधान्य देतो। आमचं कुटुंब कैलासवासी रामचंद्र संभाजी पाटील असू देत, माझे वडील अशोक रामचंद्र पाटील असू देत किंवा माझे चुलते हिम्मत रामचंद्र पाटील असू देत, आम्ही राजकारण 80%, 20% राजकारण, 80% समाजकारण ह्या तत्वावर म्हणजे आमच्या कुटुंबाची वाटचाल चालू आहे। बर, काय नेमकं विजन आहे तुमचं प्रभागासाठी? विजन म्हणजे असं आहे की जो काय झालं की जे मागचे सत्ताधारी होते, कारण 2000 सालानंतर आमची समाजसेवा किंवा समाजकारण ह्या गोष्टी आमच्या चालू होत्या, पण आम्ही मुख्य प्रवाहात नगरपालिका मुख्य प्रवाहात नव्हतो। बर, 2020 ते 2025 त्या संदर्भात त्या काळात ज्या मागच्या सत्ताधाऱ्यांकडून ज्या चुका झाल्या की भयानक चुका झालेल्या आहेत। चुका म्हणजे काय काय झालं नक्की? चुका म्हणजे आता जो आमच्या इथं आमच्या ज्या प्रभागात आहे ना, हा तसा ओबीसी समाजाचा जास्त हे आहे, पगड आहे। तिथं
माळी समाज असते, कुंभार समाज असते, शिंपी समाज असते, लोणारी समाज असते, त्या समाजाचा पगड आहे आणि मराठा समाज असतो. तर माळी समाजाची तर आज अशी एक व्यथा आहे की माळी सामाजिक आष्टाना किंवा स्मशानभूमी बर. ती त्यांच्या वैयक्तिक त्यांच्या नाव पण नाही, म्हणजे समाजाचं नाव पण नाही. बर. आज तिथं अवस्था अशी झाली आहे की जागा 5 गुंठे आणि म्हणजे ज्यावेळी मृत्यू होतो त्यावेळी अक्षरशः पहिलं प्रेत उकरून काढायचं आणि दुसरं प्रेत तिथं दफन करायचं. इतकी त्या म्हणजे दफनभूमी आहे, म्हणजे असं दफनभूमी आहे. बर. हा, दफनभूमी आहे पण ते अग्नी त्याच्या नाव पण नाही. आणि ती जागा इतकी अपुरी आहे की त्यांना पावसाळ्यात पण त्यांचं हाल होतं, परत प्रेताची विटंबना होते. बर. परत दुसरा कुंभार समाज आहे, परत लोणारी समाज आहे. आज लोणारी समाजाची आमची अशी अवस्था, वाईट अवस्था आहे की मागल्या सत्ताधाऱ्यांच्या चुकीमुळे आहे ना की आज त्यातले 30% 40% युवक रोज कामीरना किंवा हमाली करायसाठी पटेल समाजांच्या ज्या आज हे आहेत दुकानं आहेत त्यांच्या दुकानात तिथं हमाली करण्यासाठी जातात. तरुण जातात. बर. त्यांच्या बेरोजगारी समस्या आहे. ही इतका गंभीर प्रश्न आहे की वसंतदादा आणि यशवंतराव चव्हाणांनी सहकार कशासाठी स्थापन केला की लोकांच्या उन्नतीसाठी. पण आमच्या विरोधकांनी त्याचा वापर काय केला की लोक वापरून घ्या, कर्ज स्वरूपात लोकांना कर्ज स्वरूपात रक्कम द्यायची, ती लोक वापरून घ्यायची. पिढी एक बरबाद केली आमच्या विरोधकांनी. विरोधक म्हणजे नक्की कोण आहेत? विरोधक आहेत ना, आता नगरसेवक, माजी नगरसेवक आहेत. आता माझ्या विरोधात जे लढणार आहेत शाजीबाबू, इतका ज्या लोकांच्या तो हे आहे म्हणजे अंतर्गत दबाव किंवा हे भयानक एक पिढी ही झाली, त्यात नुकसान झालं पिढीच. त्या म्हणजे त्यांच्यामुळे नुकसान झालं असं काय? ज्या कर्ज स्वरूपात तुम्ही ज्याला कर्ज देता, आर्थिक स्वरूपात कर्ज, तुम्ही तिची बाबा कपॅसिटी तुम्ही राजकारणासाठी संस्था चालवल्या, तुम्ही लोकांची उन्नती करण्यासाठी संस्था चालवल्या. तुम्ही एखाद्याला बाबा कर्ज स्वरूपात तुम्ही एखादी मदत करताय, तर ती बाबा त्याची व्यवहार त्याची क्षमता काय आहे, तुम्ही त्याला कुठल्या व्यवसायासाठी द्यायला लागलाय. तुम्ही फक्त राजकारण, तो माणूस आपल्या मागे राहायला पाहिजे, आपल्या पिढ्यानपिढ्या आपल्या मागणं गेला पाहिजे. नाही, जर तुम्ही आता कर्जाचं म्हणताय, पण ज्याला गरज असेल तो घेईल ना, म्हणजे मग देणं हे काय चुकीचं आहे? देणं हा चुकीचा नाही, पण त्याचा राजकीय वापर करणं हा चुकीचा आहे. आता तर आम्ही बघतोय ना की तुला कर्ज दिलं म्हणून तो आमच्या मागे फिरला पाहिजेस. बर. तो आमच्या मागच थांबला पाहिजे, तुझ्या नातलगाने पण आमच्या जवळ थांबलं पाहिजे. बर. ते आमच्या प्रचारात फिरलं पाहिजे, तू राजकीय स्वार्थासाठी आमच्यावर तू कायम राहिला पाहिजे, इत्यादी. इथपर्यंत त्यांची नीच भूमिका आहे किंवा ह्या गोष्टी असतात. आता तुम्हाला त्यातलं एक उदाहरण सांगतो. मला कैलासवासी रामचंद्र संभाजी पाटील ते माझे आजोबा, तिने एक वरून इस्लामपूर पाणी पुरवठा संस्था निर्माण केलेली होती. कालांतरानं ती संस्था, आता जे तत्कालीन संचालक आहेत विश्वासराव पाटील यांच्याकडे ती संस्था आहे. तर आता इलेक्शन चालू झाले की यांचं राजकारण चालू होतं. बर. की बाबा आता बंडू बाबू कोरे म्हणून आहेत, ते 12/9/2000 रोजी मयत झाले. बर. यांचा नातू जो आहे ना स्वप्नील कोरे, हा माझ्यावर आता माझ्या राजकीय क्षेत्रात माझ्यावर खांद्याला खांदा लावून काम करतो. तर त्याला काहीतरी त्रास व्हावा म्हणून 1987 सालाची पाणीपट्टी हिने आता एका 15 दिवसापूर्वी नोटीस दिलेली आहे. 1987 सालाची नोटीस. बर. आता काढली पाणीपट्टी. बर. म्हणजे तुम्ही काय करताय की तुम्ही राजकारणच करताय. तुम्हाला या संस्था काय मान्य वसंतदादा हिने सहकार कशासाठी स्थापन केला की लोकांची उन्नती व्हावी, 4 लोक एकत्र येऊन त्याचा लोकांना फायदा व्हावा. तुम्ही तुमच्या त्या गोष्टीसाठी, राजकीय फायद्यासाठी तुम्ही त्याचा वापर करता. बर. मग पाणी पुरवठा संस्था असू दे, तुमची पत संस्था असू दे,
किंवा तत्कालीन आता जे संचालक आहेत त्यांचे बंधूच आहेत, संजय राजाराम पाटील. बर. आता त्यांनी काय नवीन उद्योग चालू केलाय की या इलेक्शनच्या पिरियडमध्ये कोण फिरतंय त्यांच्याबरोबर त्यांचा ऊस थांबवा. बर. ते एवढे नाकारक संचालक आहेत की लोकांनी त्या गट ऑफिसला कुलूप घातलं की तुम्ही यंत्रणा देत चालू होत नाही. मी या टीकात आता मी तुम्हाला सगळ्यांना म्हटलं की मी टीकाच करत बसले, तर सगळ्यात महत्वाचं काय की मला या प्रभागाचा विकास करायचा हा बाजूला विषय आहे. तुम्ही जे आता मला कागद दावले, काय साध्य करायचं यातून तुम्हाला? नाही, ही लोकांची जी पिळवणूक झाली चालू आहे, ही आज 25-30 वर्ष झाली पिळवणूक चालू आहे, ही मला थांबवायची. बर. भले त्यासाठी मला कुठल्याही थराला जायला तर चालेल की मी ती लोकांची पिळवणूक थांबवणार. मग त्यात मला कुठली भूमिका घ्यावी लागेल तर मी चालणार, पण ते मला थांबवायचं. आता तुम्ही ज्यांच्या बाबतीत बोलताय किंवा ज्यांच्या बाबतीमध्ये सांगताय ते अनेक वर्षापासून नगरसेवक आहेत त्या प्रभागाचे. विकास केलाय का त्याने त्या ठिकाणी? आता तुम्ही जर बघितलं का तर त्या प्रभागाचं तुम्हाला सांगतो की 2001 साली कैलासवासी विजयभाऊ त्या प्रभागाचे प्रभाग नाही 2001 साली लोकनियुक्त नगराध्यक्ष होते. बर. तरी पण त्यांचं त्या प्रभागावर वर्चस्व होतं. 2006 साली स्वतः विजयभाऊ त्या प्रभागाचे नगरसेवक होते. 2011 साली पण त्याच प्रभागाचे ते नगरसेवक होते. 2016 साली तो आत्ताचे नगरपदाचे उमेदवार माननीय अमरावदादा मुलमुंडे ते नगरसेवक. पण तो जो विकासाचा हे होता किंवा विकास तसा व्हायला पाहिजे, एकतर्फी सत्ता होती, विकास नाही झाला. अजून पण असे पाण्याची अशी वाईट अवस्था आहे तिथं की मेन रोड पासून 200-300 फूट लोकांनी पाईप टाकून पाणी नाल्यात नेलेलं आहे. बर. अक्षरशः त्या एका कुटुंबात तर कमी त्या एका लाईनचे 10-12 कुटुंब आहेत, त्यात 11 पेशंट गॅस्ट्रोल होते. अगले 4 महिन्यापूर्वी घटना. बर. इतकं ती विचित्र अवस्था आहे. ह्यांना फक्त काय की सत्तेतनं पैशातून हाच मार्ग अवलंबला. ठीक आहे, ते नगरसेवक होते, त्यांनी थोडीफार का होईना ते कामं केलेले. तुम्ही काय केलं तिथं? आम्ही यासाठी भांडत होतो ना. आम्ही भांडत होतो, अजून पण भांडतोय, इथनं पडून भांडणार आहे. तर त्यातलं एक तुम्हाला एक उदाहरण सांगतो. हे आमच्या प्रभागातून NH 166 हा नवीन एक हायवे गेला. बर. पेठ सांगली रोड. त्या संदर्भात काय झालं की त्यात आमची पण थोडी जागा गेली. मग हे सगळं झालं असताना आम्ही बाबा तिथं सगळा समाज हा अल्पसंख्याक समाज, आम्ही त्या चौकशी केली असता बाबा, नोटीस आल्या चौकशी केली असता बाबा हे काय तर बघितलं पाहिजे, आपण समाजात काम करतोय, आपण समाजात देणं आहे काहीतरी. आम्ही काम करतो तेव्हा आमच्या लक्षात आलं की ह्यात काहीतरी थोडं चुका झालेल्या आहेत. युती शासनाचा निर्णय चांगला होता की रोड झाला पाहिजे. हा रोड जिल्हा कनेक्टिव्हिटी हायवेला होता, त्यामुळे तो रोड होणं गरजेचं पण होतं. कारण एवढ्या 30 वर्षात तत्कालीन जे आता आमदार साहेब आहेत त्यांनी त्याकडे कुठं लक्ष दिलं नाही, त्यामुळे तो रोड तसा राहिला होता. त्यात ती संख्या किती होती, ते ऍक्सिडेंट किती होते. युती शासनाचा निर्णय चांगला होता की हा रोड व्हायला पाहिजे. पण प्रशासनाची चूक इतकी गंभीर होती त्यात की ती चूक सुधारायला पाहिजे. काय चूक? चूक म्हणजे अशी होती की मूळ रोडच तो नकाशा 20 मीटरचा होता. बर. आता प्रशासनानं आणि कंपनी त्यांच्या तांत्रिक बाबी असतील किंवा काय त्यांची चूक असेल तरी तो रोड 22 मीटर केला, म्हणजे वाढवला. वाढवला. तो वाढवला असता रेकॉर्ड ते सरळ केलं नाही. रेकॉर्ड तसं राहिलं 20 मीटर. ते रेकॉर्ड सरळ राहिलं तर चुकीचं राहिल्यामुळे काय आलं की ते आमच्या लक्षात आलं. हे म्हटलं रेकॉर्ड राहिलं तर हे चुकीचं होणार, वाढीव भरपाई मिळणार नाही. पण आम्ही त्यांच्यासाठी प्रशासन भांडायला चालू केलं. पण त्या संदर्भात मला माननीय सम्राट बाबा असतील, निशिकांत दादा असतील, अनुराग पवार यांनी मला फार मदत केली की तू प्रशासनाची चूक आहे, यात शासनाची किंवा ह्याची कुणाची चूक नाही, प्रशासनाची तू प्रशासनाला भांडा.
तरी पण प्रशासन आम्हाला काही वेळ दाद देणार म्हणून आम्ही ह्या संदर्भात हायवेचे जे नियम आहेत, हायवेचे नियम असले कायदे वेगळे आहेत आणि पीडब्ल्यूडी कायदे वेगळे आहेत, त्यामुळे ह्या संदर्भात आम्हाला हायकोर्टला दाद मागावी लागली. बर. हायकोर्टला दाद मागितली असता आम्हाला हायकोर्टने ते आमचे म्हणणे ऐकून घेतले. हायकोर्टने आम्हाला डायरेक्शन दिले भूसंपदा अधिकाऱ्यांना की हे काय बघा. मग ते बघितलं असतं त्यांनी आम्हाला ते रेकॉर्ड चुकलेलं लक्षात आलं. मग त्या तक्रारी आम्ही ह्याचा पाठपुरावा आम्ही सगळा संपूर्ण या गोष्टीचा पाठपुरावा आमचा चालू होता. त्या पाठपुराव्यामुळं असं झालं की तो नकाशा दुरुस्त झाला. नकाशा दुरुस्त झाल्यामुळं पहिला हप्ता आमचा 8.5 कोटी रुपयाला. नकाशा दुरुस्तीचा आमचा हप्ता कमीत कमी 3.5 ते 4 कोटी रुपयाला. त्याचे एक व्याज येणार. आणि यात सगळ्यात महत्वाची आनंदाची बातमी आता तुमच्या मी A9 चॅनलवर देतो की ही जी ही जी भरपाई होती ही आम्हाला 1 गुणांकनं मिळाली होती. बर. 1 गुणांक म्हणजे जेवढं व्हॅल्युएशन होते त्याच्या 1 दुप्पट. आम्ही 2 गुणांक साठी आमचा हायकोर्टला पिटिशन आहे. बर. आणि एक आनंदाची बातमी आहे की पुरंदर हायवे जो झालाय तो हायवेचा शासनानं 2 गुणांक केलाय. बर. आणि तोच नियम आपल्या हायवेला लागणार आहे. मग ह्या आनंदाची बातमी अशी आहे की ते हायकोर्ट पण आमचं मान्य करेल. 1 महिन्यात 2 महिन्यात आमचं ते पिटिशन चालू आहे. आणि ते आम्हाला आम्ही तो केस लॉ तिथं जोडलेला आहे. पुरंदरचा जो हे झालेला आहे निवाडा झालेला आहे तो आम्ही निवाडा तिथं जोडलेला आहे. आणि 100% तुम्हाला ग्वाही देतो की जे आता जेवढे पैसे आले 13, 12, 12.5, 13 कोटी एवढेच पैसे आम्ही लोकांना मिळवून म्हणजे परत तेवढेच पैसे आम्ही लोकांना म्हणजे ठामपणे सांगतो. ठामपणे सांगतोय आम्ही, जबाबदारीने सांगतोय मी. आम्हाला ते कामच करायचं. आम्हाला काय ते उगाच वेळ मारून न्यायची नाही, टाइमपास करायचं नाही. आम्हाला कामच करायचं. तर ह्या गोष्टी करताना आम्ही कुठलीही त्या लोकांना कुठलाही त्रास दिला नाही. त्यांच्या वेळेनुसार आम्ही ती कामं करून ते आम्ही प्रश्न सोडतो. म्हणजे तुम्ही त्याच्यावरती विशेष लक्ष घालून ते लोकांना पैसे मिळवून अगोदर मिळाले का आता पैसे? 8.5 कोटी रुपयाची नोटीस आली आहे. या संदर्भात तुम्हाला एक नोटीस दाखवतो. सावंत म्हणून आहेत बघा. उदाहरणासाठी नोटीस आणली तुम्हाला. 6,49,000 रुपये. असं त्याचा मोबदला लोकांना मिळाला असेल. हो, मिळाला. म्हणजे तुमचं अभिनंदन करावं लागेल की तुमच्या विशेष लोकांना म्हणजे तुम्ही मिळवून दिलं किंवा तुमचं सहकार्य त्यांना झालं हे विशेष नाही. ह्या सगळ्यात महत्वाचा विषय यातनं काय आहे की जे चुकलेलं रेकॉर्ड होतं बर ते व्यवस्थित झालं. लोक भांडत बसले असते. ज्यांना 1 रुपया मिळाला होता त्यांना 40 पैसे मिळाले असते. बर. कुणाला 50 पैसे मिळाले असते. ठीक आहे. आता मगाशी तुम्ही बोलताना म्हणालात की पाण्याचा प्रश्न आहे तुमच्या भागामध्ये. आता आमच्या भागात एवढा पाण्याचा गंभीर प्रश्न आहे हे आता जे माझ्या विरोधात उमेदवार उभारले आहेत मान्य शहाजी बापू हे 2016 ते 2021 नगरसेवक. बर. ते पण त्या प्रभागात काम करत होते. विजय भाऊ पण त्या प्रभागात काम करत होते आणि मी पण त्या प्रभागात काम करतो. मी 2016 पासून किंवा 2011 पासून पाठपुरावा करतोय की त्या प्रभागात लोकांची पाण्याची समस्या आहे. बर. ती पाण्याची समस्या इतकी आहे की रात्री 2 वाजता लोक उठून बसतात 2 कळशा पाणी भरायसाठी. म्हणजे इतक्या होते. कुंभार गल्ली असू दे, लोणार रात्रीच उठून बसतात. उठून बसतात. बर. कारण प्रशासना किंवा यांचा कुठलाही टाइम टेबल पाणी येतं का चांगलं? तेच ना, टाइम टेबल नाही. बर. कधी ओव्हरफुलचं पाणी सोडतात, कधी रुटीनचं पाणी सोडतात. पण ते काय पाणी वेळेवर पण येत नाही, अपुरे येते. बर. आता मी प्रभागात फिरतोय म्हणजे आज बघतोय किती वेळा ते समस्या म्हणल्या तर त्यांचं प्रशासनाचं काय ज्यावेळी शहाजी बापू पाणीपुरवठा सभापती असताना त्यांनी अजिबात दुर्लक्ष केलं या गोष्टीला. मला त्यांना एक प्रश्न आहे की तुम्हाला आत्ताच कसं आठवलं? आता तुम्ही लोकांना खोटीचे आश्वासन का द्यायला लागलाय? काय तेच ना, मी तुम्हाला ते लगेच करून देतो आणि 15 दिवसात करतो, मला तुम्ही निवडून द्या, मी 15 दिवसात करतो. मग तुम्ही सत्तेत असताना किंवा तुमच्याकडे पदावर असताना तुम्ही ती कामं का केली? तुम्ही काय केला? वेळ मारून नेली. ह्या गोष्टीचा आम्हाला राग येतो.
की आम्ही ओरडतोय, लोक ओरडत्यात, सगळी लोकांची तक्रारी आहे त्या पाण्याबाबतीत, पण तुम्ही लक्ष दिलं नाही. याला हिने उत्तर द्यावं. नाही, आता जे शहराची दुरावस्था झालेली आहे किंवा तुमच्या प्रभागाची दुरावस्था झालेली आहे, तर तुमचे जे विरोधक आहेत ते म्हणतात की तुमच्यामुळेच ती झालेली आहे, कारण तुमची सत्ता होती एकतर 5 वर्ष आणि तिथून पुढे 4 वर्ष प्रशासन होतं. आता प्रशासन, आता त्यातली तुम्हाला मी एक माहिती सांगतो मी, की माननीय निशिकांत दादा लोकनियुक्त नाराज झाले, पण एका मतानं आमची खालची सत्ता ही विरोधकाचीच राहिली. बर. कारण एक मत जास्त होतं, उपनाराज पद दादासाहेब पाटलांना गेलं. त्यामुळं जे प्रशासकीय ठराव असते त्या ठरावाला यांनी जाणून बनवून विरोध केला. निशिकांत दादांना त्यांनी कामच करून दिलं नाही. बर. हे मी जबाबदारीने सांगतो आणि ऑन रेकॉर्ड आहे. बर. मी काय खोटं बोलतोय असं किंवा असं नाही, ऑन रेकॉर्ड आहे की निशिकांत दादा त्यांनी काम केलं. निशिकांत दादांनी जे ठराव मांडले त्यांच्या ह्याच्यात, ते ठराव त्यांनी मंजूर करून दिले. आणि तो काळ झाला ते झाला, आणि परत त्यानंतर कोविडची महामारी आली. आणि कोविडच्या महामारीनंतर प्रशासनाचं पण दुर्लक्ष आणि कोविडची महामारी ह्या गोष्टीला झाली आज 4.5 वर्ष. त्यामुळे या गोष्टी उद्भवल्या 100%. याला जबाबदार कोण नक्की? आता शाला जबाबदार पहिले जे पाणी पुरवठा सभापती त्या काळात कोण होते की शाली, त्यांनी का दुर्लक्ष केलं? त्यांनी जनतेला उत्तर द्यावं की तुम्ही का दुर्लक्ष केलं. पाण्याचा जो गंभीर प्रश्न आहे त्या वार्डातला, तुम्ही लक्ष दिलं नाही. नाही, मला म्हणायचं आहे की पाणी हा एकच मुद्दा असू शकत नाही, पाणी तितकाच महत्वाचा आहे. स्वच्छता असेल किंवा इतर गोष्टी. आता तरुण सुद्धा तुम्ही मागाशी म्हणाला की हमाली स्वरूपात ते कामाला वगैरे जातात. काय तरुणांसाठी काय तुमचं म्हणजे एखादं काय व्हिजन आहे का त्यांच्यासाठी? हो, 100% तरुणांसाठी काम करणार आहे. काय करणार आहे? त्यांच्या ज्यांना शिक्षणात मदत पाहिजे त्यांना मी शिक्षणात मदत करणार. ज्यांना कुणाला बाबा नोकरीसाठी बाबा काय प्रयत्न किंवा खाजगी क्षेत्रात किंवा कुठे बाबा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन किंवा जे त्यांना अडचण आहे त्यांच्या लोकांचा मला विकासच करायचा, मला कामच करायचं. मला वेळ मारून न्यायची नाही, खोट्या बाता करायला नाही, वेळ मारून नाही, जे आपल्याला कामच करायचं. ते युवकांसाठी काय करायचं माझं म्हणजे आता मी तुम्हाला एक सांगतो की माझ्या डोक्यात एक म्हणजे माझं एक हे आहे, लक्ष आहे ते की कैलासवासी माझे रामचंद्र संभाजी पाटील आप्पा, माझे आजोबा, आणि माझी आजी कैलासवासी लक्ष्मीबाई रामचंद्र पाटील, तिच्या नावाने मी एक ना नफा ना तोटा या तत्व मी एक अभ्यासिका MPSC केंद्र हे माझं एक चालू करण्यात आहे. बर. त्या माध्यमांसाठी तरुणांसाठी मुलींसाठी आमच्या प्रभागात, त्यातून ज्यांना शिक्षणात त्यांना प्रवाहात आणून त्यांना त्यांच्या योग्य मार्गाने त्यांना लावायचं माझं 100% लक्ष. आणि जी मुलं शिक्षणामधून बाहेर आहेत किंवा त्यांना काय बाबा आर्थिक मदत करून बाबा पतसंस्था बँकांच्या माध्यमातून त्यांना आम्ही बिना आपलं काय म्हणतात तिमाही व्याज नाही, सगळ्यात महत्वाचं तुम्हाला हे मुद्दा सांगायचा आहे मला, सरळ व्याज आम्ही त्यांना सरळ व्याजाची कर्ज देऊन आम्ही त्यांना कुठेतरी उभारायचा प्रयत्न करणार आहे. आम्ही विरोधकांसारखे तिमाही व्याज घेऊन त्यांना त्रास देत बसणार नाही. आम्ही त्यांना प्रयत्न आमचा चांगला 100% त्यांच्यासाठी राहणार आहे. सरळ व्याज दर देऊन त्यांच्या उद्योगाला उभा करण्याची ताकद देण्याचा प्रयत्न करा. तर तुम्ही मगाशी एक कागद दावला मला, आता ते भरपूर तुम्ही कागद आणलेले, काय नेमकं आहे त्यात त्याच्यामध्ये? नाही दाखवलं नाही तुम्हाला की हा जो मला विषय ना गांभीर्य, आता त्यांनी काय चालू केलंय मी तुम्हाला म्हटलं ना, हे बंडू बाबू गोरे, तुम्ही विकास हो बोला ना. तुम्ही आता राजकारण इलेक्शन चालू झाले म्हणून तुम्ही ह्या नोटिसा, लोकांचे पाण्याला त्रास देणे, वेळेवर पाणी नाही देणे, हे तुम्ही कशासाठी करताय? मग तुम्ही एवढ्या वर्ष राजकारण करताय, मग तुम्ही काय केलं? तुम्हाला ही करण्याची वेळ का आली? बर. माझं एकच म्हणणं आहे की तुम्हाला ही करण्याची वेळ का आली? लोकांना पोरांना आता मुलांना बोलवून खोटे आमिष देणं, तुम्ही त्यांच्यावर का फिरतायसा? तुम्हाला कर्ज स्वरूपात काय रक्कम पाहिजे का? बर. हे अशी खोटी आश्वासन आहे. मी आमच्या प्रभागात जर फिरला, ग्राउंड रिपोर्ट घेतला, ते तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता पुढचे तुमचे जे विरोधक आहेत किंवा उमेदवार आहेत ते मातब्बर आहेत, अनेक वर्ष ते
आहे सत्तेत होते किंवा सेवक होते, नगरसेवक. तुम्ही तुमचं धाडस कसं झालं त्यांच्या विरोधामध्ये उभा राहण्याचं? आम्हाला काम करायचं आहे, पुढे कोण आहे आम्ही व्यक्ती बघत नाही, हम्म, आम्हाला कामच करायचं आहे. ते काय माझे लांबचे नाहीत, मग ते माझे चुलत चुलतेच आहेत माझे. पण बरं. मला जी माझी काम करण्याची पद्धत आहे, त्यांची काम करण्याची पद्धत, ते आम्हाला नाही आवडत. बर, त्यांचा राजकीय मार्ग वेगळा आहे, आमचा राजकीय मार्ग म्हणजे तुम्ही घरातलेच आहात सगळे? घरातले. पण आम्हाला लोकशाही मार्गानं, सनदशीर मार्गानं आम्हाला काम करायचं, आम्हाला लोकांची सेवा करायची. आम्हाला ते तुम्ही सत्ता, सत्तेतनं पैसा आणि पैशातनं सत्ता हे उपभोगायचं नाही. आता तुम्ही भाजपचे उमेदवार आहात, तुमच्या भाजपवरती टीका होते तुमच्या उमेदवार पुढच्या विरोधी पार्टीकडून, कसं बघताय या टीकेला? म्हणजे खरं तर तुमचे गुन्हेगारी असतील किंवा गुंडांच्या टोळ्या वगैरे असं तुम्हाला म्हटलं जातं. नाही, गुंडाची टोळी असं तिने काय म्हणतात, स्वतःला आरशात बघावं तिने, बर, मग ठरवावं. तुम्ही राजकीय टीका करू नका, आरशात पहिलं तुम्ही बघा आणि मग ठरवा. हे बोलण्याच्या गोष्टी आहेत, त्या कृतीत आणत नाहीत ते. ठीक आहे, खरं तर आपण शेवटाकडे जाऊयात. काय तुमचा, आता तुमचा प्रभाग तसा मोठा आहे, जवळपास 3,500 ते 4,000 4,570 लोकसंख्या आहे. काय वाटतं तुम्हाला की बाबा ह्या गोष्टी माझ्या प्रभागामध्ये पाहिजेत, किंवा तरुणांसाठी हे पाहिजे, महिलांसाठी हे पाहिजे, वृद्ध पण तितकेच आहेत, वृद्धांसाठी हे पाहिजे, म्हणजे तुमच्या नियोजनातला प्रभाग तुमचा कसा असेल भविष्यातला? नाही, मला प्रभागाचा हा सर्वांगीण विकास करायचा. मग तो क्रीडा क्षेत्र असू दे, परत काय म्हणतात, क्रीडा क्षेत्र असू दे, शैक्षणिक क्षेत्र असू दे, परत तो सगळा लाईट, दिवाबत्ती, रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज, आणि सगळ्यात मोठी पाण्याची समस्या मला माझ्या प्रभागातली संपवायची. पाण्याची समस्या आज इतकी आहे की आमच्या प्रभागात आज 3 बिस्लरी प्लांट आहेत. छोटे छोटे मोठे ना 10 रुपये कॉइन टाकून जे प्लांट चालतात, ते असे छोटे मोठे 3-4 प्लांट. यात मागले सत्ताधारी म्हणतात की आम्ही जे इस्लामपूरला बिस्लरीचं पाणी दिलं, पण त्याच प्रभागात आज छोटे मोठे 3-4 प्लांट चालतात. आनंदराव माळी म्हणून आमच्या ते प्रभागात हे आहेत, त्यांचाच एक बिस्लरी प्लांट आहे, आणि 2-3 प्लांट आहेत, पोळेकर म्हणून आहेत. तुम्ही काम काय केलं? मग मला जनतेला एकच प्रश्न, त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की माझ्या ज्या राजकीय विरोधक शाही पडले की तुम्ही काय केलं? बर, तुम्ही लेखाजोखा मांडा, माझ्या पुढे येऊ नये, जनतेपुढे मांडा, आणि मग तुम्ही मत मागा. तुम्ही आता मत मागण्याची पद्धत तुमची काय की मी तुला कर देतो, मी तुझं पाणी अडवणार, तुझा ऊस तोडणार नाही, मीच आहे, परत कुठं जाणार आहेस, असं म्हणतात ते. तुम्ही ऐकलंय का ते? ऐकलं, लोक आम्हाला सांगतात, प्रतिक्रिया सांगतात. बर, काल आता प्रभागात फिरताना मला एक महिला होती, आणि मी त्याच्यावर आपलं प्रचार दरम्यान बोलत होतो. त्याचा मुलगा माझा कार्यकर्ता आहे, कार्यकर्ता म्हणण्यापेक्षा माझा प्रशासक आहे. मग मी फिरून गेलो असताना परत माझा दुसरा एक प्रचाराची फिर चालू असताना ते भेटले. अरे म्हणले, तू बघून तू गेलास मला भेटून, पण माझ्या मुलाला त्रास द्यायला चालू केला. ते बर, मी माझं ढोरलं गाणवत ठेवून त्यांची राहिलेली ती सर, म्हणजे आता आताच्या काळात. बर, आणि म्हणजे ही इतकी तुम्ही त्या वसंतदादांनी, यशवंतराव चव्हाणांनी सहकार कशासाठी स्थापन केला की 4 लोक एकत्र येऊन त्यांच्या लोकांना त्याला फायदा व्हावा. हिने सहकार यांच्याकडे कशासाठी स्थापन झालाय की यांच्या राजकीय फायद्यासाठी. हिने यांचा राजकीय फक्त फायदा घ्यायचा, आणि सत्यातनं पैसा, पैशातनं सत्ता, हाच यांचा विषय. ठीक आहे, खरं तर आपण शेवटाकडे जाऊयात. तुम्ही फिरताय, प्रचार करताय प्रभागामध्ये, कसा जनतेचा प्रतिसाद आहे तुम्हाला? फारच छान आहे, फारच छान आहे. आणि ते 2 तारखेच्या मतदानातून 3 तारखेच्या निकालातून स्पष्ट होईल असं मग एक आशा आहे मला. म्हणजे पॉझिटिव्हली आहे? हा, 100%. कितपत शक्यता आहे तुम्हाला जनता आशीर्वाद देईल प्रभागामधले? आता हे ऑन कॅमेरा बोलणं उचित नाही,
लोकांना त्याचा त्रास होतोय परत. हे ऑन कॅमेरा बोलणं असं उचित मला वाटत नाही, पण लोकांचा प्रतिसाद आहे. ठीक आहे, शेवटचा प्रश्न आहे, काय आवाहन असेल तुमचं तुमच्या प्रभागातील लोकांना? की मी आता काम करतोय, आज 10-12 वर्ष झालं. तुम्ही मला संधी द्या, तुमच्या मी संधीचं सोनं करेन. मला कामच करायचं आहे, काम करण्याची इच्छा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी अजून तरुण आहे, माझी पळण्याची इच्छा आहे, काम करण्याची इच्छा आहे. त्यामुळे मला तुम्ही संधी द्यावी, हीच ईश्वर मी प्रार्थना करतो. तर निश्चितच आपण बघितलं की हे होते प्रभाग क्रमांक 14चे भाजपचे अधिकृत उमेदवार राजवर्धन पाटील. त्यांच्याशी आपण गप्पा मारल्या. त्यांचा अनेक प्रश्नांवरती प्रभागाच्या त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. कोणत्या पद्धतीच्या त्यांच्याकडे अडचणी आहेत ते सुद्धा त्यांनी मांडलेले आहे. त्यांच्या समोरचा जो उमेदवार आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टीचा, तर त्यांच्या काही चुका आहेत किंवा त्यांनी कशा पद्धतीनं प्रभागामध्ये प्रचार करतात किंवा कशा पद्धतीचं त्यांनी काम केलेलं आहे, या संदर्भात सुद्धा राजवर्धन यांनी अनेक गोष्टींचा त्या ठिकाणी उलगडा केलेला आहे. निश्चितच तो जो प्रभाग आहे तो हाय व्होल्टेज असणारा प्रभाग आहे आणि येणाऱ्या काळात आपण सर्वजण बघूयात की तिथला निकाल नक्की काय लागतोय. राजवर्धन, तुम्ही आलात, वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद आणि पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा. नमस्कार. आभार.